आणि आपल्याला देवाभाऊंनी सुद्धा, मोदी साहेबांनी सुद्धा या सगळ्या मागच्या कालावधीमध्ये भरपूर सहकार्य केले, मदत केली. 5 वर्षापूर्वीच नांदेड जालना समृद्धी महामार्गाचं काम आता वेगाने सुरू आहे. आपण संकल्प केला, कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. 500 खाटांचं सामान्य रुग्णालय आपल्या जे जिल्ह्यातलं आहे त्यालाही मंजुरी देवाभाऊंनी दिली. नांदेडच्या कॅन्सर हॉस्पिटलला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्सर हॉस्पिटल, त्या ठिकाणी त्याला मंजुरी 209 कोटी रुपये देवाभाऊंनी उपलब्ध करून दिले. आणि कॅन्सर सारख्या असाध्य अशा रोगावर मात करण्यासाठी लवकरच शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅन्सरच्या उपचाराकरता युनिट आपलं सुरू होणार आहे. वंदे भारत सुरू झाली, विमानसेवा मुंबईची सुरू झाली. नांदेड शहर आज देशातल्या 6 महत्वाच्या शहरांना जोडलं गेलेलं आहे. मुंबईला आहे, नुकतीच आम्ही कमिटमेंट दिलं होतं की आम्ही मुंबईची सुरू करू. दिल्ली सुरू आहे, अहमदाबाद सुरू आहे, बँगलोर सुरू आहे, हैदराबाद सुरू आहे, पुणे सुरू आहे. लवकरच अन्य शहरांना सुद्धा एक नांदेडचं विकासाचं हे प्रतीक आहे. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, रेल्वे सुविधा निर्माण झाली, विमानसेवा निर्माण झाली, नागरी सुविधा अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी मित्र आपण पाहाल, औक्याच्या परिसरामध्ये न्यायालयाच्या 2 टोलेजंग इमारती 300 कोटी रुपये खर्च करून आज त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभा टाकलेल्या आहेत. ही प्रगती आपल्याला दिसते आहे. तुम्हाला काही भाषण करून आम्ही सांगतो यातला भाग नाही आहे. तुम्ही ही प्रगती पाहताय की काय काय नांदेडला सुरू आहे. नांदेडला आपण राजमाता जिजाऊ सृष्टी आपण उभारलेली आहे. हनुमानगड परिसरामध्ये संत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा, हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्य वसंतराव नाईकजींचा पुतळा आपण कबूल केला होता आणि ते पण आपण करतोय. आणि अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा पुतळ्याचं भूमिपूजन नुकतंच झालेलं अमितभाई शांत आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. मला सांगायचं एवढंच आहे मित्र, आपण संधी तुम्ही मला दिली. राज्याचा मी खासदार झालो, आमदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो. या सर्व संधीचा फायदा नांदेडला झुकतं माप द्यायचं काम आम्ही नेहमी केलेलं आहे. हे वेगळं सांगायचं गरज नाहीये मला. आणि त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं आहे, सत्तेमध्ये असताना असो किंवा सत्तेमध्ये नसताना असो, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड, मोदी साहेबांनी अभिवचन दिले देशाला की 2047 पर्यंत विकसित देश, विकसित भारत. देवाभाऊंनी सांगितलंय विकसित महाराष्ट्र. आणि विकसित महाराष्ट्राबरोबर आता ते सांगणार आहे विकसित नांदेडची कहाणी. आणि म्हणून मित्र, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आपला जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. बघा आपण जाहीरनामा, मागचेही जाहीरनामा पहा. मागचेही जाहीरनामा मी अन्य पक्षात असताना सुद्धा त्याची पूर्तता केली. आणि आजचा जाहीरनामा सुद्धा पुढील 5 वर्षाचा रोड मॅप आपला जो आहे त्याची सांगता, आपण त्याची पूर्तता करण्याकरता आपलं सरकार, देवाभाऊंचं सरकार हे यासाठी आपल्याला निश्चित फायदेशीर राहणार आहे, यावर शंका घ्यायचं कारण नाही. विरोधकांचा अजेंडा काय आहे? फक्त शिव्या. मला आश्चर्य वाटते, अरे तुम्ही निवडणुकीला उभा, ठीक आहे, आम्हाला तक्रार नाही, आमची तक्रार नाही, तुम्ही आमच्या विरोधात टाकलं, आमची तक्रार नाही आहे. पण काय नांदेडला काय देणार? अशोक चव्हाणांना शिवा हाच तुमचा अजेंडा आहे का? नांदेडवासियांना कोणी कोणाला शिव्या देण्यामध्ये स्वारस्य नाही आहे. नांदेडवासियांना कमिटमेंट पाहिजे की पुढील 5 वर्षांमध्ये आमचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याकरता मित्र हो, आपल्याला ताकद द्यावी लागणार आहे. आपल्याला फक्त आश्वासन नाही, आमच्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता तुमची ताकद, तुमची. त्यामुळे मला फक्त एवढं सांगायचं आहे, बरीच जण बोलतात, आश्वासनं देतात, पूर्तता होत नाही. आम्ही त्यातले नाही. हे अनुभव तुमचा आहे, मला काय वेगळं सांगायची गरज आहे का?
तुमचा अनुभव आहे, आम्ही जे आतापर्यंत बोललेलो आहे त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे. आणि म्हणून नांदेड वासियांचा विश्वास अशोक चव्हाणांवर आहे. त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद आपल्या सर्वांचे. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे, भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण चांगल्या मताधिक्याने आणून बहुमताला आम्हाला तुम्ही साथ देणार आहात. मित्रहो, आमच्याकडे आत्मविश्वास आहे, आमच्याकडे प्रामाणिकता आहे, आमच्याकडे विश्वासार्हता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं कर्तृत्व आहे, कर्तबगारी आहे, ज्याच्यामुळे हे सगळं काम होणार आहे. ट्रिपल इंजिन, ज्याला आपण म्हणतो ना ट्रिपल इंजिन, सगळ्यात मोठं इंजिन, देशाचं मोठं इंजिन म्हणजे नरेंद्र मोदींचा पॉवर हाऊस आहे. मोदी साहेबांच्या ताकदीने देश चाललाय. महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ, नांदेडचं छोटस इंजिन अशोक चव्हाण आहे, असं मी म्हणणं चुकीचं ठरणार. बरोबर आहे की नाही? आणि मग 3 इंजिनने डब्बे खेचले, आपली गाडी पुढे जाईल की नाही, असा विषय आहे. आणि म्हणून आपल्याला उगाच कोण काहीतरी बोलतंय, काहीतरी सांगतंय, की आपल्याला नुसतं फसवण्याचं काम आहे. तुम्ही विचारा तुमच्या विकासाचा एजेंडा काय, तुम्ही काय करणार आहात, याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मित्र हो, कोणाच्या बोलथापा, लोकांना शिवाय शाप देणं हा काही एजेंडा होऊ शकत नाही. लोकांना उमेदवार मिळाले नाहीत आणि म्हणून शेवटी उमेदवारी मागे घेतल्यानंतर उत्तरमध्ये आघाडी नाही आणि दक्षिणमध्ये आघाडी, असं करायचं. एक पक्षाचे 2 विषय, उत्तरमध्ये आघाडी, दक्षिणमध्ये आघाडी नाही, दक्षिणमध्ये आघाडी, उत्तरमध्ये आघाडी नाही. अशा स्वरूपाची गमतीदार परिस्थिती आज या विरोधी पक्षाची झालेली आहे. आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे, हे सगळं कशा करता, उमेदवार मिळत नाहीत, माणसं मिळत नाहीत, आणि तुम्ही आम्हाला तत्वज्ञान सांगता. नांदेडच्या जनतेने ठरवायचं आहे की आता हे कसं काय आपल्याला चालवायचं पुढचं काम. मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की नांदेड हे फक्त माझं घर नाही, नांदेड जिल्हा माझ्यासाठी फक्त मतदारसंघच नाही, नांदेड ही माझी आस्था आहे, माझी अस्मिता आहे आणि माझा अभिमान आहे. मित्र, मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा. मित्र, आपण एखाद्या लाटेत सुरू झालेलं आमचं राजकारण नाही आहे. हे राजकारण म्हणजे समाजकारण आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी 1952 मध्ये या शहराचे पहिले नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण साहेब होते. तेव्हापासून म्हणजे 73 वर्ष झाली या गोष्टीला. शंकरराव चव्हाण साहेब पहिले नगराध्यक्ष. वासियांनी नेहमी आम्हाला साथ दिली, प्रेम दिलं, सहकार्य दिलं. त्या ऋणातून कधी आमची उतराई आम्ही करू शकत नाही. एवढं प्रचंड प्रेम तुम्ही लोकांनी, विश्वास व्यक्त, आज नाही 73 वर्ष शंकरराव चव्हाण साहेबांची कारकीर्द नगराध्यक्ष म्हणून सुरू झाली. 73 वर्ष पूर्ण होत असताना नांदेड वासियांचा विश्वास आणि संपादन केला, प्रेम संपादन केलं. त्याचा परिपाक आपण पाहतो की अशोक चव्हाण आज देवाभाऊंच्या बरोबर आम्ही खांद्याला खांद्याला काम करत आहोत. मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. आणि या माध्यमातून, या सत्तेच्या माध्यमातून नांदेडचं भवितव्य आणि भविष्य घडवण्याकरता मित्र, मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की आम्ही तुमच्या ऋणातून कधी उतराई होता येणार नाही, एवढं प्रचंड प्रेम आपण सर्वांनी केलेलं आहे. मला मित्र एवढं सांगायचं आहे, राजकारणामध्ये चढ उतार येत राहतात, चांगले वाईट दिवस येतात, पण आम्ही नांदेडचा विचार कधी सोडला नाही, नांदेडला कधी सोडलं नाही. दिवस कसेही असोत, सत्तेमध्ये असो नसोत, या सगळ्या गोष्टी मित्र हो, आम्ही नांदेड वासियांच्यासाठी कधीही दूर झालेलो नाही. नांदेड वासियांचं आमचं नातं हे असं आहे, ये फेविकॉल का मजबूत जोड है, फेविकॉल कभी छूटता नहीं, वैसा हमारा नातं नांदेड से. त्यामुळे ये फेविकॉल का जोड आहे, ज्याच्या माध्यमातून नांदेडला आम्ही नांदेडचे, नांदेडवासी आमच्या अशा प्रकारचं प्रेमाचं नातं हे या ठिकाणी मुद्दाम आपल्याला नमूद केलं पाहिजे. मित्रहो, आपण आमच्या बाजूने कौल द्याल, चव्हाण कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त कराल आणि आपण आमच्या मित्रपक्षातला एक ज्यावेळेस 16 तारखेला निकाल येईल
16 तारखेला 15ला मतदान आपण भाजपला कराल, कमळावर कराल, यात शंका नाही मला. पण 16 तारखेला ज्या वेळेस निकाल येईल त्यावेळेस विरोधी पक्षातले नेते आमचे एक दुसऱ्याला विचारतील, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती? पाहिलं असेल, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती? मैं बताऊंगा, ये दीवार हमारी इतनी मजबूत है कि नांदेड़ के विकास में जो अड़ेगा, बीच में आएगा, उसको उखाड़ने की ताकत इस हमारे सीमेंट में है, भाजपा के सीमेंट में है. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हमारा आपसे प्रेम अटूट है. विकास खेचून आणणं सोपं नाही, विकास खेचून आणणं सोपं नाही, पण गेल्या 30-40 वर्षाच्या अथक प्रयत्नातून नांदेडच्या विकासाला कधी खीळ पडली नाही, नांदेडचा विकास कधी मागे पडला नाही. नांदेडच्या विकासाला मजबूत करण्याचं काम आम्ही कुटुंबियांनीच आणि नांदेडच्या जनतेच्या ताकदीने आम्ही केलेलं आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्रहो, आज आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. आपल्याला महत्वाचे विषय घेण्याकरता देवाभाऊंची मदत आपल्याला घ्यायची आहे. मला मुख्यमंत्र्यांच्या समोर काही प्रश्न मांडायचे, पण त्याच्याशी बोलून आल्यानंतर मला एवढंच सांगायचं आहे की आज नांदेडला विकासाची भूक मोठी आहे. आम्हाला नांदेडला एज्युकेशन हब करायचंय, शैक्षणिक हब करायचंय आणि मेडिकल हब आणि शैक्षणिक हब मिळून नांदेडला पुढच्या पिढीचा पाया मजबूत करायचा. शिक्षणाची उत्तम सोय, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, विद्यापीठ सर्व आहे. एक एज्युकेशनल हब आणि मेडिकल हब नांदेडला आम्हाला अधिक ताकदीने उभा करायचा. त्याचबरोबर रस्ते, रेल्वे, हवाई सेवेच्या पायाभूत सुविधांसाठी हा जो विस्तार झालेला आहे त्याला देशाच्या नकाशावर एक प्रमुख केंद्र म्हणून नांदेडला आम्हाला ताकदीने उभं करायचंय. आता झाले, सुविधा झाल्या, रेल्वे झाल्या, विमानसेवा झाली, रस्ते हायवे झाले गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून. एक आता हब म्हणून नांदेडला आगामी काळात विकसित करायचं. आणि सगळ्यात महत्वाची बाब, आमच्या तरुणांसाठी MIDCचा विस्तार करायचा आहे आणि विस्तार करून दावोस मधलं इन्व्हेस्टमेंटचा काही भाग नांदेडला यावा, गुंतवणूक यावी आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही आमची भावना आणि भूमिका राहणार आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं. त्यामुळे हे विषय महत्वाचे आहेत. शहर वाढलं, वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले, ट्रॅफिक आहे, मान्य आहे. ती ट्रॅफिकची सोयी सुविधा आम्हाला पूर्ण करायची आहे. त्याच्यामध्ये बदल घडवून लोकांना अडचण होणार नाही या दृष्टीने पर्यायी मार्ग, रस्ते आणि ते काही गोष्टी करण्याच्या बाबतीत आम्ही बोलत. नांदेड बिदर मार्ग, नांदेड लातूर मार्ग हे आमच्या सरकारने, देवाभाऊंनी 50% हिस्सा राज्य शासनात द्यायचं मान्य केलं. याची पूर्तता आमच्या नांदेड बिदरला कर्नाटक सरकारने त्याला मदत केली नाही अजून. तर मला एवढंच सांगायचं आहे, दोन्ही मार्ग केंद्र सरकारकडून मंजूर आणण्याकरता आम्ही देवाभाऊंची मदत करणार आहोत. आणि या शहरामध्ये ज्या अटल बिहारी वाजपेयींचा आपण जन्मशताब्दी साजरी करत आहोत, त्यांचा एक भव्य पुतळा नांदेडमध्ये 100% उभारला जाईल, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. नानाजी देशमुखांचा पुतळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही पुतळा नांदेडमध्ये उभा करण्याचा आमचा मानस आहे, हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. नांदेड हे शक्ती केंद्र आहे. या महापुरुषांच्या पुतळ्यातून आम्हाला अधिक ऊर्जा मिळावी, दिशा अधिक मजबूत व्हावी, एका विचाराने पुढे जाता यावं, याकडे सर्व करायचा. नांदेडचं पोलीस आयुक्तालयाचा विषय आहे, सिडको भागातील घराच्या हस्तांतरणाचा प्रश्न आहे. नांदेड महापालिकेवर म्हणून हे करण्याकरता भाजपाचा आपला झेंडा या महापालिकेवर आपल्याला फडकवायचा आहे. फडकवणार की नाही? हात वर करा. फडकवणार की नाही? आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे की 15 तारखेला हे सगळे विषय जर मार्गी लावायचे असेल मित्रांनो, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास, या तिन्ही गोष्टी एकत्र आणण्याकरता मित्रहो आपल्याला ताकदीने उतरावं लागेल. ही नगरपालिका अशी निवडणूक आहे की 100-200 मतं सुद्धा इकडे तिकडे झाली तर गडबड होऊ शकते. आणि म्हणून मला तुम्हाला मागणी एवढीच करायचंय, ताकदीने उतरा, एकजुटीने उतरा, मजबूतीने उतरा. भाजपला ताकद दिली. आज आमचे कोंडलवाडीचे नगराध्यक्ष ताई या ठिकाणी उभे आहेत, या ठिकाणी बसलेले आहेत. कोंडलवाडीचे नगराध्यक्ष भाजपचे झाले. जोरदार टाळ्यांनी कोंडलवाडीचे अध्यक्ष स्वागत करा. आमचे भोकरचे नगराध्यक्ष दंडवे या ठिकाणी आलेले, त्याचं स्वागत भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी करा. आणि त्याचबरोबर आमचे मुदखेडच्या नगराध्यक्षा आमच्या ताई या ठिकाणी आलेल्या आहेत,
आमच्या गदमताई त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करा. आमचे तिन्ही नगर अध्यक्ष भाजपच्या कमळावर निवडून आलेले 3 नगराध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे भाजपचा सर्व धर्म पंथ समाजाचा विश्वास भाजपवर आहे आणि विकासासाठी निश्चित नांदेड महापालिकेला भाजपला ताकद दिली तर मला खात्री आहे की आगामी काळातील स्वप्नांची पूर्तता करण्याकरता मित्र हो हे सगळे विषय आपल्याला निश्चित करायचे आहेत. करायचे म्हणजे करायचे, हा निर्धार आहे आमचं वचन आहे. पण हे वचन केव्हा पूर्ण होईल? ज्या वेळेस तुम्ही आम्हाला मनापासून साथ द्या. मी आभारी आहे, माझ्या 521 लोकांनी अर्ज केले होते महानगरपालिकेत. 521. मी 81 लोकांना आम्ही उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. काही वार्डामध्ये प्रश्न निर्माण झाले, मान्य मला. अन्य आमच्या सर्व सहकारी आमचे मित्र आहेत, आमच्या भगिनी आहेत ज्यांना तिकीट मिळू शकलं नाही, त्यांचेही मी लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांची साथ आम्हाला चांगल्या पद्धतीने आजही मिळत आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष नांदेडमध्ये मजबूतीने उभा करायचा आहे आपल्याला. नगरपालिका झाली, महानगरपालिका 100% आपली येणार. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा जेव्हा आपल्या जिल्ह्यात होतील त्यावेळेस आपल्याला ही पुढची जबाबदारी स्वीकारायची. आणि म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मित्र, आपण सर्वजण ताकदीने आपल्याला त्या सगळ्या कामाकरता आपल्याला पुढे जायचंय निर्धार आपण व्यक्त केला. मित्र, हा आपला जाहीरनामा, हा जाहीरनामा लोकांसमोर आम्ही सादर केलेला आहे. नांदेडचे पुढच्या 5 वर्षाची स्वप्न आहेत त्या स्वप्नांची पूर्तता आपल्याला 100% करायची. पण मग हे करायसाठी काय पाहिजे? बहुमत पाहिजे आणि बहुमत द्याल तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला काय करायचं? फक्त बटनच दाबायचं. काय करायचंय? मी जे बोललेला एक शब्द आपण आठवा, त्यात एकही शब्द जर खोटा असेल ना, मी राजकारण सोडून देईन. आतापर्यंत केलंय आणि पुढे करण्याकरता आमचा जो शब्द तुम्हाला आम्ही दिलेला आहे त्याची पूर्तता करण्याचं काम या ठिकाणी 100% केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करायचं. आज हा प्रचंड जनसमुदाय, नांदेडवासी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. तरोड्यापासून ते सिडको हडकोपर्यंतचा हा सगळा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये चुरशीच्या लढती जरी असल्या तर मला खात्री आहे आपण मंडळी एकदा मैदानात उतरल्यानंतर आगे पीछे देखने वाले नहीं, हमारी निशानी जो है कमल और कमल, याच्याशिवाय दुसरा आपण काही होऊ देणार नाही ही मनापासून मला खात्री आहे. आणि म्हणून दुसरा विचार करून अनेक लोक येतील, उमेदवार नाहीत, कोणी पाठिंबा दिला, कोणी काय केलं, उमेदवार भेटले नाही. युती कसली युती? दक्षिणमध्ये युती होते, उत्तरमध्ये युती होत नाही आणि मग माणसाची पळवापळवी केली जाते. मित्र, काय चाललंय काय? मग अशा नेतृत्व ज्यांच्याकडे माणसं नाहीत, एकमेकाची ओळखण होत आहे, नेतृत्व देऊ शकत नाही, विजन नाही, करायची ताकद नाही, आपल्याला स्वप्नाची पूर्तता नाही, पण नियोजन नाही, काय होणार? नांदेड त्यांच्या भरोशावर नांदेड चालणार आहे. त्यांच्या तुमचं भवितव्य तुम्ही अशा लोकांच्या हाती देणार आहात का जे नियोजन शून्य आहे, करायची तयार, कधी काही काम केलेलं नाही, फक्त आता भाषण फक्त ऐका, शिव्या याच्यापेक्षा दुसरा अजेंडा यांच्याकडे नाही. म्हणून मला एवढं सांगायचं मित्र, ही निवडणूक सहज घेऊ नका. सहज जशी आली, निवडणुका आली आणि गेल्या असा विषय नाहीये. आगामी काळामध्ये तुम्हाला 5 वर्ष हातात राहिली पाहिजे. म्हणता साहेब या ठिकाणी हा रस्ता झाला नाही, हे नाली झाले नाही, अमुक झालं नाही, तमुक झालं नाही. मला एवढं सांगायचं मित्र हो, देवाभाऊंनी निर्णय घेतला की मोठ्या शहरानंतर जे आमचे पुढची शहरं जे आहेत ज्याला पोटेन्शियल आहे, उदाहरणार्थ संभाजीनगर नंतर नांदेड आहे, लातूर आहे, बीड आहे, जालना आहे, ही जी आमची आता मोठी शहर होऊ लागलेली आहे, अशाही शहरांच्या पायाभूत सुविधेला पैसा केंद्र राज्य शासन म्हणून देणार. तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. आपले सर्व रस्ते, नाल्या, पाणी, अमुक तमुक जे आहेत ते तर रुटीन मध्ये होऊन जाईल. मोठा विचार करा. तो विचार जर आपण व्यवस्थित जर आपण जर केला तर मला खात्री आहे या ठिकाणी आपल्याला काही मागायची गरज पडणार नाही. या ठिकाणी आता देवाभाऊंचं मी प्रचंड टाळ्यामध्ये आपण स्वागत करावं. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आज नांदेडमध्ये आलेले आहेत त्यांच्या मुखातून आपल्याला
त्या सर्व गोष्टींची आपल्याला पूर्तता करण्याकरता आपण या सगळ्या गोष्टीकरता साथ त्यांना द्यावी. आणि मला तुमच्याकडून देवाभाऊंचं स्वागत जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी झालं पाहिजे. जोरदार टाळ्यांनी. आज नांदेडमध्ये आलेले आहेत. परभणी, आज झंझावात त्यांचा होता. सकाळपासून 4 सभा आटपून ते आज नांदेडमध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळे त्या नांदेडमध्ये आलेले आहेत. मला खात्री आहे एक नवीन ऊर्जा, एक नवीन ताकद, एक पुढचा कालावधी जो आहे तो देण्याकरता ते निश्चित आज त्यांचा मी त्यांचं स्वागत करतो आणि मनापासून त्यांचा आभार मानतो की ते नांदेडमध्ये आपल्याला बोलण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. याच्यानंतर पंकजा ताईंचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर विस्तृतपणे भाषण देवाभाऊंचं होणार आहे. मी आपल्याला विनंती करतो मित्र हो, आपल्याला देवाभाऊंचं स्वागत फक्त पुष्पहाराने नाही, आपल्या मतपेटीमध्ये कमळावर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने 16 तारखेला भाजपच्या हातामध्ये महानगरपालिका द्यायची आहे अशा प्रकारची अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. नांदेडची जनता मागील अनेक वर्षापासून आपल्या विश्वास दाखवून आपल्या एक हाती सत्ता नांदेड महापालिकेमध्ये देत आलेली आहे. आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे आगमन झालेले जोरदार नाऱ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. दोन्ही हात वर करून बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा देवाभाऊ तुम आगे बढ़ो. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय विकास पुरुष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी नांदेडचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देवाभाऊचं स्वागत करावं. यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 3 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. 3 नगराध्यक्षांच्या हस्ते आदरणीय देवाभाऊंचं स्वागत होणार आहे. मी भोकर विधानसभा भोकर मतदारसंघाचे भगवान गडवे नगराध्यक्ष, कुंडलवाडी नगराध्यक्ष प्रेरणाताई कोटलवाड आणि मुश्किल नगराध्यक्ष विश्रांती कदम याला विनंती करतो की त्यांनी देवाभाऊंचं स्वागत करावं. आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास होत आहे आणि आज देवाभाऊंच्या प्रचार सभेनंतर नांदेडमध्ये कोणाला आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर इथं बनण्याशिवाय राहणार नाही. यानंतर मी या सभेला संबोधन करण्यासाठी या जनसभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राच्या रणरागिणी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे ताई यांना विनंती करतो की त्यांनी इथं संबोधन करावं. आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या भव्य प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले या राज्याचे अत्यंत कर्तृत्ववान, कष्टाळू आणि कधी न सुट्टी घेता सतत राज्याच्या विकासासाठी काम करत असणारे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित या निवडणुकीचं स्वतः प्रत्येक गोष्टीचं संचलन करत असून एक पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय, ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, ते अशोकरावजी चव्हाण. आमच्या राज्यसभेचे खासदार, अत्यंत तळमळीने भारतीय जनता पार्टीचा समन्वय जुन्या आणि नव्या अशा कार्यकर्त्यांचा करत असणारे डॉक्टर अजित गोपचेनेजी मंचावर उपस्थित.
आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजूरकरजी, आमदार जितेश अंतरपूरकरजी, आमचे आमदार आणि अत्यंत युवा कार्यकर्त्या श्रीजया चव्हाण, आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केडाम, BP सावंत माजी मंत्री, मंचावर उपस्थित राम पाटील रातोळीकर, संतुकरावजी हंबर्डे, चेतन बापू देशमुख, सर्व मान्यवर, कारण मुख्यमंत्री महोदयाचं संबोधन आपल्याला ऐकायचं आहे. आणि मला खरं तर सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांचं भाषण हे मोठं होतं, विस्तृत होतं, पूर्ण नांदेडच्या भूत भविष्याचा वर्तमानाचा वेध घेणार होतं, म्हणून त्यांना पूर्ण वेळ मिळावा यासाठी त्यांचं भाषण ठेवलं होतं. मला मुख्यमंत्र्यांची आणि माझ्या अनेक सभा असल्यामुळे त्यांना माहिती की कमी वेळात मी बोलू शकेन, तर मी फार वेळ घेणार नाही. या नांदेडचा प्रभारी म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे. नांदेडच्या प्रचाराला मी अनेक वेळा आले, पण प्रभारी म्हणून निवडणुकीच्या या सामोरं जात असताना आणि आमचे बावनकुळे साहेब, स्वतः मुख्यमंत्री, स्वतः आमचे राज्याचे अध्यक्ष रवीजी यांनी स्वतः जातीने लक्ष या निवडणुकीमध्ये घातलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून मोठ्या प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीचा विजय या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करणार आहात. याचं कारण मला असं वाटतं की बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये आपण जाहीरनामा बघतो, म्हणजे एखादी गोष्ट जाहीर करणं, ती जाहीर केलेली होईलच अशी कुठली शाश्वती नसते. बऱ्याच वेळा आपण वचननामा देखील बघतो, पण वचन सुद्धा कधी कधी पूर्ण करणं शक्य नाही, खोटी वचनं सुद्धा दिली जातात. पण मला आज आनंद वाटतो की या नांदेडमध्ये आम्ही संकल्पनामा केलेला आहे आणि संकल्प हा अत्यंत पवित्र शब्द आहे. आणि जेव्हा एखादा संकल्प आपण घेतो तर तो सिद्धीकडे नेण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असतो. हा संकल्पनाम्याचा एक एक पान जेव्हा ओलांडत असू, आज मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर प्रकाश टाकतील, प्रत्येक शब्द हा पूर्ण केलेला आहे. एखादा भूमिपूजन केलंय तर त्याचं लोकार्पण केलंय, महामानवाच्या पुतळ्याचं, एखाद्या मोठ्या आपल्या आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पुतळ्याचं लोकार्पण केलेलं. पूर्ण संपूर्ण नांदेडला विकासाच्या एका गडीमध्ये बांधण्याचं काम या माध्यमातून करण्याचा संकल्प घेतलेला. एवढंच सांगेन, माझी तेवढी व्याप्ती नाही, पण प्रभारी म्हणून केवळ निवडणूक झाल्यानंतर इथलं नातं न तुटू देता या संकल्पनाम्यातला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी माझ्या मंत्रालयातून मुख्यमंत्री महोदयांकडनं इतर मंत्रालयाकडं जे कोऑर्डिनेशन करता येईल ते आम्ही नक्की करू आणि या नांदेडच्या विकासाचं स्वप्न हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मला एवढंच सांगायचं, विकास कसा असावा, तो एका संस्कारक्षम अशा विचारातून आलेला असावा. भारतीय जनता पार्टी ही अशी एक शक्ती आहे, ती भ्रष्टाचाराच्या आणि अत्यंत मागासलेपणाच्या चिखलामधून एक कमळ उभा राहिलेला आहे आणि तो आपल्याला भविष्याचा सुंदर स्वप्न दाखवत आहे. असं आहे भारतीय जनता पार्टीचं प्रतीक. कमळावर महालक्ष्मी विराजमान असते, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कमळ आलं की या देशामध्ये महालक्ष्मी विराजमान होते. पण या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर महाकालीचं रूप सुद्धा घेतल्याशिवाय राहत नाही. अशा आमच्या केंद्र आहे. आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये आले. ही सोपी गोष्ट नाही बांधव आणि भगिनींनो, ही सोपी गोष्ट नाही. या देशामध्ये कोणाला नाही सुचलं की महिलेची कुचंबणा होते म्हणून शौचालय बांधले पाहिजे आणि स्वच्छता अभियान केलं पाहिजे, ते मोदीजींना सुचलं. या देशामध्ये महिलेला चुलीपासून गॅस समोर उभा राहण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलेलं आहे. या साध्या साध्या गोष्टी, साध्या परिस्थितीत जन्मलेला, साध्या परिस्थितीत राहिलेला व्यक्ती जेव्हा देशाकडे पाहतो, या देशाच्या विकासाकडे पाहतो, तेव्हा साध्या माणसाचे अश्रू पुसण्याचं त्यांचं स्वप्न असतं. त्यांच्या संस्कारात काम करत असणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तेच केलेलं आहे. तुम्ही सर्व इथं मोठ्या संख्येने आलेला आहात. लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी आल्यात की नाही? आता मला सांगा, तुम्ही आवडतं का? आपण ऐकून घेतो का? तर आमचे देवाभाऊ यांची सत्ता आहे, ते मुख्यमंत्री आहेत आणि जर आपण महिन्याचे 180 पोळ्या एकाच वेळी खातो तर भागेल का? नाही भागणार. तसंच विकासाचं आहे. एकदाच रस्ता दिला, एकदाच ब्रिज दिला,
एकदाच आपण संकल्प केला, एकदाच बचत गट दिला, एकदाच लाडकी बहीण दिली तर भागणार आहे का? नाही भागणार आहे. एकदाच जलयुक्त शिवार केलं, एकदाच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली, एकदाच सामान्य माणसाच्या हितासाठी शेतकरी सन्मान योजना केली, रेल्वे केल्या, वंदे भारत केलं, भागणार आहे का? नाही भागणार आहे. एकदा करून भागणार नाही. याचं सातत्य ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि हे सातत्य ठेवायचं असेल तर प्रामाणिक, प्रयत्नशील आणि अत्यंत कष्टाळू व्यक्तीच्या हातामध्ये हे नेतृत्व देणं आणि सातत्याने ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि ते नेतृत्व आपल्याला देशात प्रधानमंत्री मोदीजी यांनी राज्यात देवेंद्रजींच्या रूपाने लाभलेलं आहे. आणि आपल्या या नांदेडमध्ये त्याच विकासाची गंगा आणायची असेल तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वादाची शक्ती उभी करा. मी पर्यावरण मंत्री आहे, फार काही बोलणार नाही, पण देवेंद्रजीचा आग्रह आहे, वेस्ट टू एनर्जी करा, कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करा, म्हणजे आपले शहर स्वयंपूर्ण होतील. नद्यांचं पुनर्जीवन करा, म्हणजे आपले स्वच्छ आणि सुंदर जल आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत देऊ शकू. तर एक पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडच्या या 2 विषयाला स्वतः जातीने लक्ष घालून पूर्ण करण्याचा संकल्प नक्कीच आम्ही या संकल्पनाच्या माध्यमातून घेऊ. आणि ग्रामीण भागामध्ये उद्योजक बनवून प्रत्येक तरुणाला जीन पॅन्ट आणि टी शर्ट घातलेला तरुण सुद्धा ग्रामीण भागाचा शेती आणि उद्योजक बनून आपला एक स्वतःचं जीवन मोठं करू शकतो. अशा प्रकारचे काम या माध्यमातून करू एवढं या निमित्ताने सांगते. नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण येणाऱ्या 15 तारखेला महालक्ष्मीचे चरण विराजमान आहे, ज्याच्या येण्याने सुजलाम सुफलाम हा देश होऊ शकतो. अशा आमच्या कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा एवढी विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. सर्वात आधी आपण सकाळी पूजा करून नाश्ता न करता मतदान करण्याचं आवाहन ताईनं केलेलं आहे. खरंच नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदानाचा टक्का आपल्याला वाढवण्यासाठी ताईनं आग्रह केलेला आहे. मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते, विकास पुरुष आदरणीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त विकास कामे महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आपण पाहत आहोत की आज महाराष्ट्रामध्ये रस्ते असो किंवा अजून लाडकी बहिणी ही योजना आदरणीय देवाभाऊच्या यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली आणि मोठ्या संख्येने तिथं बहिणी, देवाभाऊची लाडकी बहिणी इथं उपस्थित आहेत. आणि यानंतर आपल्याला आदरणीय देवाभाऊ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. याआधी मी आपल्याला नारे देण्यासाठी विनंती करतो. दोन्ही हात वर करून आपल्याला देवाभाऊला इथं स्वागत करायचं आहे. बोलो बोलो भारत माता की वंदे वंदे. भारतीय जनता पार्टी का, भारतीय जनता पार्टीचा मी इथे एक सांगू इच्छितो. सत्ता येते जाते, सत्ता येते जाते, पण ठसा राहतो कामाचा, विचारांची प्रामाणिक तो नेता देवभाऊ नावाचा, तो नेता देवभाऊ नावाचा आदरणीय देवाभाऊ. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित राज्याच्या पर्यावरण मंत्री सौ पंकजाताई मुंडे आपल्या नांदेड शहराचे सुपुत्र आणि आज जो काही नांदेडचा विकास आपल्याला पाहायला मिळतो तो ज्यांच्यामुळे नांदेडकरांनी बघितला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
आणि विद्यमान खासदार सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब, आपले दुसरे खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे, माजी मंत्री DP सावंतजी, आमदार तुषार राठोडजी, भीमराव केरामजी, राजेश पवारजी, या ठिकाणी उपस्थित जितेश अंतापूरकरजी, आमदार श्रीजयाताई चव्हाण, राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, डॉक्टर संतोषराव हंबर्डे, बाळासाहेब पांडे, दिलीपजी कंदकुर्ते, चैतन्य बापू देशमुख, किशोर देशमुख, प्रवीण साले, एकनाथ पवार, नरेंद्र चव्हाण, मारुतराव कवळे, भगवान दंडवे, प्रेरणा कोटंबार, विश्रांतीताई सदम, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी मी आलो आहे. खरं तर मला या ठिकाणी सभा घेण्याची आवश्यकता नव्हती. अशोकरावांसारखं नेतृत्व नांदेडमध्ये आहे, पंकजाताई आपल्या इन्चार्ज आहेत, युवा खास, अरे लाडक्या बहिणी ज्याच्या पाठीशी आहे तो आगेच बढ़णार आहे, तो मागे जाऊच शकत नाही. नंदीग्राम, नंदराजाचं नांदेड, गोदावरीच्या कुशीत बसलेलं नांदेड, गोदावरीची कृपा आणि काळेश्वराचा आशीर्वाद लाभलेलं नांदेड, गुरु गोविंद सिंगांचा पदस्पर्श झाल्यामुळे पावन झालेलं नांदेड, स्वामी रामानंद तीर्थांची भूमी नांदेड, अशा या नांदेडला वंदन करण्याची संधी मी का सोडावी, आणि म्हणून या ठिकाणी मी आलो. तसंही आता पुन्हा हिंद की चादर गुरु तेग बहादूरजी यांच्या निमित्ताने पुन्हा 25 तारखेला मी नांदेडला येणार आहे. पण आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी ही सभा मी पाहतोय, इथली संख्या मी पाहतोय, माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही. 16 तारखेला नांदेडचा महापौर हा भाजपचाच असणार आहे. बंधू भगिनींनो, आता नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही 3 नगराध्यक्ष आणि जवळपास 100 नगरसेवक हे भाजप आणि भाजप आघाडीचे आपण निवडून दिले आहेत. आणि आता तर नांदेड करता विकसित नांदेडचा संकल्पनामा हा भारतीय जनता पक्षाने तयार केलाय. मी तुम्हाला सांगायला आलोय, या संकल्पनाम्याच्या पाठीशी हा देवाभाऊ पूर्ण ताकदीने उभा आहे आणि हा संकल्पनामा पूर्ण केल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या देशामध्ये जवळपास 70 वर्ष एक संकल्पना होती. ती संकल्पना काही चुकीची नव्हती, पण संकल्पना अशी होती, भारत गावात राहतो, गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास. पण 70 वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसर पडला, शहरात लोक राहतात याचाही विसर पडला, आणि त्यामुळे शहरांकरता कुठल्याही योजना आपल्या देशामध्ये तयारच झाल्या नाहीत. आपल्याला कल्पना आहे, नांदेड सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गावातनं लोक आली, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी या शहरामध्ये होत्या. त्यामुळे गावातनं लोक शहरामध्ये यायला लागले, शहराचा विस्तार वाढायला लागला. पण नियोजन मात्र कुठेही नव्हतं. शहरामध्ये लोक येत होती, राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमण झाली, ज्याला जिथे जागा मिळेल तिथे लोक वसू लागले, लोकसंख्या वाढली,
पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या, लोकसंख्या वाढली, घनकचऱ्याच्या समस्या तयार झाल्या, लोकसंख्या वाढली, त्या ठिकाणी गटारीच्या समस्या तयार झाल्या, नालीतनं घाण पाणी सांडपाणी वाहू लागलं. आपलंच गटारीचं पाणी आपल्याच विहिरींमध्ये, आपल्याच तलावांमध्ये, आपल्याच नदी नाल्यांमध्ये जाऊ लागलं. एकीकडे डास, वास असं साम्राज्य पाहायला मिळालं आणि दुसरीकडे पाण्याचे स्रोत देखील प्रदूषित होऊ लागले. देशभरामध्ये शहरांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आपल्याला पाहायला मिळाली. काही मुंबई सारखे, पुण्यासारखे 2-4 बोटावर मोजण्या इतके शहर सोडले तर इतर शहरांमध्ये अनेक अडचणींचा सामना लोकांना करावा लागत होता. पण बंधू भगिनींनो, 2014 साली देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी निवडून आले आणि मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये देखील राहतो. शहरामध्ये जे गरीब राहतात, जे मध्यमवर्गीय राहतात, त्यांच्याकरता व्यवस्था करणं गरजेचं आहे. मोदीजींनी सांगितलं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या सगळ्या गोष्टींकरता शहराकडे मोठा ओढा असतो. आमची शहरं विकासाची केंद्र आहेत. देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो. वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते, मोठ्या शैक्षणिक संस्था या शहरामध्ये असतात. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, शहरांचा विकास झाला पाहिजे. आणि पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात हजारो कोटी रुपये हे शहराच्या विकासाकरता मिळणं सुरू झालं. या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता योजना सुरू केल्या. मग त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, अशा प्रकारचं अनेक मिशन या ठिकाणी सुरू झाले. आणि कधी नव्हे तेवढा पैसा शहरांच्या विकासाकरता मोदीजींनी दिल्लीहून देणं सुरू केलं आणि शहरं बदलू लागली. आपण बघा, नांदेड सारख्या शहरालाही अशोकरावांनी ज्यावेळी गुरुतागद्दी होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात निधी आणला. नांदेडमध्ये त्या काळामध्ये कामं झाली. पण त्याआधी किंवा त्यानंतर ज्या प्रमाणात सरकारने पैसा दिला पाहिजे तो पैसा कधी मिळाला नाही, कारण त्या प्रकारची भूमिकाच नव्हती. पण ती भूमिका 2014 नंतर बदलली. आता आपल्याकडे हजारो कोटी रुपये हे या वेगवेगळ्या शहरांच्या विकासाकरता येत आहेत. मोदीजींनी सांगितलं, शहरामध्ये राहणारे जे गरीब आहेत, झोपडपट्टीवासी आहेत, जे अतिक्रमणधारक आहेत, या सगळ्यांना पक्क घर द्या. प्रधानमंत्री आवास योजनेतनं प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय झाला. पण लक्षात आलं, घर तर मोदीजींनी दिलंय, पण लोकांजवळ जागाच नाही. कारण ज्या जागेवर ते बसले आहेत त्याला अतिक्रमण म्हटलं जातं. त्याच्या मालकी हक्काचा पट्टा नसल्यामुळे मोदीजींनी घराकरता पैसे दिले तरी देखील घर बांधता येत नाही. हे लक्षात घेतलं आणि आम्ही 2च महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निर्णय केला, आमचा गरीब झोपडपट्टी धारक, अतिक्रमण धारक हा ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याच ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा हा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन थांबणार नाही. ज्याचं पक्क घर नाही, जो कच्च्या घरात राहतो, त्याला पक्क घर बांधायला पैसे देखील आम्ही देणार आहोत. जो बेघर आहे त्याला पक्क घर बांधायला आम्ही पैसे देणार आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही महानगरपालिका तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे. आपला महापौर बसणार आहे. मी अशोकराव तुम्हाला या ठिकाणी आजच सांगतो, पहिल्या टप्प्यामध्ये सगळे अतिक्रमण नियमित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवढी घरं मागाल तेवढी घरं या नांदेड शहराला मोदीजींच्या योजनेतून आम्ही देऊ.
नांदेडमध्ये एकही जण झोपडीमध्ये कच्च्या घरात राहणारा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही. प्रत्येकाला आपल्याला पक्क घर द्यायचं आहे. आणि त्यासोबत इनाम जमिनी, देवस्थान जमिनी, मदत मास, खिदमत मास अशा अनेक जमिनींवर या नांदेडमध्ये आणि मराठवाड्यामध्ये लोक बसलेले आहेत. वर्षानुवर्ष त्यांनाही जमिनीचा हक्क मिळाला नाही. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला, काही झालं तरी हा हक्क त्यांना मिळायला पाहिजे. आणि आपण त्या संदर्भात कायदा तयार केला, तो कायदा मंजूर केला. पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इनाम जमिनीवर, खिदमत मास, मदत मास जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांनाही त्यांच्या जमिनीचा PR कार्ड आणि मालकी हक्काचा पट्टा हा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आज आपण बघा, मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत. भूमिगत गटार योजनेचं 351 कोटीचं काम आहे. जलशुद्धीकरण आणि पंपिंगचं मिळून 528 कोटीचं काम आहे. ही सगळी कामं का होऊ शकतात? नांदेड शहरामध्ये ही कामं आपण का करू शकतोय? कारण मोदीजींनी पैसे दिले आहेत. मोदीजींनी सांगितलं आता हे घाण पाणी, सांडपाणी भुयारी गटारातनं STP मध्ये गेलं पाहिजे. STP मध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. त्यातला मैला बाजूला होऊन त्यातनं खताची निर्मिती झाली पाहिजे आणि स्वच्छ पाणीच केवळ आपल्या नदीमध्ये, नाल्यामध्ये सोडलं गेलं पाहिजे. त्याकडे आता नांदेडनी वाटचाल केली आहे. मोदीजींच्या नेतृत्वात पाणी पुरवठा योजनेकरता 168 कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत. घनकचऱ्याच्या निर्मूलनाकरता देखील आता मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आहे. पूर्वी जो कचरा आपल्याला आपल्यावर बर्डन वाटायचा, आता तो कचरा आपली संपत्ती झालाय. आता कचऱ्यापासून आपण कोळशाचे पॅलेट तयार करतोय, कचऱ्यापासून खतांची निर्मिती करतोय, याच कचऱ्यापासून आता वीज निर्मिती होते आहे. पुढच्या काळामध्ये नांदेडमध्ये 1 किलो कचरा देखील आम्ही त्या ठिकाणी डंप करणार नाही. सगळ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून एक स्वच्छ नांदेड शहर हे आम्ही तयार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आज मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये रस्त्यांकरता आपण पैसे देतो. नांदेडला या ठिकाणी अशोकरावच्या नेतृत्वामध्ये नांदेड जालना, परभणी जालना हा मार्ग आपण मंजूर केलाय. समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडून 8 तासामध्ये नांदेड मधून मुंबई पर्यंत पोहोचता आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. हा केवळ एक रस्ता नाही आहे. समृद्धी महामार्ग केल्यामुळे जालना आणि संभाजीनगर हे 2 इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट झाले. मराठवाड्याचा सगळा उद्योग आता छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात आला. एकदा नांदेड पासनं तर जालन्यापर्यंत लिंक ही आम्ही समृद्धी महामार्गाला जोडली की तिसरं महत्वाचं उद्योगाचं केंद्र हे नांदेड होणार आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येताना आपल्याला दिसतील. आज आपण बघा, वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी आपण हातात घेतली आहे. नंदीग्राम मार्केट मधला पार्किंग असेल, सिडको भागात बगीचा आणि जलतरण तलाव असेल, किवळा येथे थीम पार्क असेल, सौर ऊर्जा प्रकल्प असेल, नाल्यांची कामं असतील, वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण, पुलाचं कॉन्क्रिटीकरण, अशी अनेक कामं आपण हातामध्ये घेतली आहेत. आणि त्यासोबत नांदेडमध्ये गोदावरी पर्यावरण दृष्ट्या त्याचं संवर्धन करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलंय. आता जर आमच्या पंकजाताईंनी एक नदीचं मिशन हातामध्ये घेतलेलं आहे. आमची गोदावरी ही स्वच्छ वाहिली पाहिजे, ती अविरल वाहिली पाहिजे, याकरता एक मोठं मिशन हे आपण या निमित्ताने घेतो. बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे, आपण आता या नांदेडमध्ये एक कर्करोगाचं रुग्णालय देखील तयार करतो. कॅन्सर करता आधुनिक अशा प्रकारची ट्रीटमेंट असली पाहिजे. 150 खाटांचं रुग्णालय हे नांदेडमध्ये आपण तयार करतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी लोकांना, रुग्णांना दिलासा देण्याचं काम करतो. नांदेडच्या रेल्वे, खऱ्या अर्थानं नांदेड लातूर, नांदेड बिदर या 2 रेल्वे लाईनला मान्यता दिली. आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं
त्याचे अर्धे पैसे हे राज्याचं सरकार देईल आणि मी आपल्याला आश्वस्त करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम देखील आम्ही पूर्ण करून दाखवू. बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने सांगायचं ही निवडणूक केवळ आम्ही एखादा महापौर बसावा याकरता पाहत नाही. आम्हाला दिसतंय ते नांदेड शहर जे खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं प्रमुख शहर बनलेलं आहे ते महाराष्ट्राचं प्रमुख शहर होऊ शकतं. ही नांदेडची ताकद आहे आणि म्हणून या नांदेडमध्ये विकास आपल्याला करायचा आहे. बंधू भगिनींनो, मी या निमित्ताने आमच्या लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो, लाडक्या बहिणींनो, ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं, काही लोक म्हणायचे आता भाजपला 137 जागा मिळाल्या, आता भाजप पहिलं काम काय करेल, लाडकी बहीण योजना बंद करेल. झाली का बंद? 1 वर्षापेक्षा जास्त काळ गेला आणि लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील. पण अशोकराव, आता मी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवू इच्छित नाही. इथे आपला महापौर बसणार आहे, त्या महापौराला पहिलं काम तुम्हाला द्यायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे. लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे. मी या वेळेत नंतर नांदेडला जेव्हा येईल त्यावेळेस आढावा घेईल, कारण महाराष्ट्रामध्ये 50 लाख माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत. यावर्षी 1 कोटीपर्यंत आकडा पोहोचणार आहे. त्यामध्ये पहिला नंबर माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणींचा असला पाहिजे. माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी या त्या ठिकाणी लखपती दिदी झाल्या पाहिजे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या नांदेडला स्मार्ट सिटी, या नांदेडला सेफ सिटी या दृष्टीनं पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, येत्या 15 तारखेला या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा या नांदेडमध्ये अशोकरावच्या नेतृत्वात एक मोठं कार्य करून दाखवायचंय. 15 तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथली बटन आपल्याला दाबायची आहे. मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे. 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासनं 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला मी देतो. आणि पुन्हा एकदा या नांदेडच्या विकासाचा संकल्प या ठिकाणी करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी 15 तारखेला आपण नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर करा, 16 तारखेनंतर नांदेडचा विकास आम्ही करू, म्हणून आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण इथून जाताना शांततेत जायचंय. मी पुरुष बंधूंना विनंती करतो की त्यांनी महिलांना आधी जाऊ द्या आणि पोलीस प्रशासनाला मदत करा.